किल्ला म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम आठवतात ते शिवाजी महाराज. दुसरा कुठलाच चेहरा, कुठलाच लेखक, कुठलाच रचनाकार आपल्या समोर येत नाही. पण बऱ्याचशा लोकांनी, बऱ्याचशा लेखकांनी किल्ल्यांवरती बरीचशी पुस्तकं लिहिलेली आहेत, बराचसा अभ्यास केलेला आहे. किल्ल्यांवरती पुस्तकं ज्यांनी लिहिली, आता सध्या त्याचं प्रमाण खूप वाढतंय, पण साधारण 300च्या घरात ती पुस्तकं जाऊ शकतात, ती जातात. शिवाजी महाराजांचे किल्ले जसे आजकाल दुर्लक्षित झालेले आहेत, तसेच त्यांचे काही लेखक जे आहेत, ज्यांनी लेखन केलं यावरती, तर ते देखील दुर्लक्षित राहिलेले आहेत. त्यामुळेच आजच्या माझा लेखनाचा विषय आहे की किल्ले आणि त्याचे लेखक. आज आपण त्या लेखकांचा परिचय करून घेणार आहोत. शिवाजी महाराज यांनी बरेचसे किल्ले बांधले, त्यात काही ऍडिशनल काही चेंजेस केले. पण त्याच्यापूर्वी देखील शिवाजी महाराजांच्या अगोदर देखील बहमनी असेल, वाकाटक असतील, चालुक्य असेल, शिलाहार असेल, यांनी किल्ले बांधणीबाबत व त्याच्या दुर्ग संवर्धनाबाबत किंवा त्याच्या काय काय अजून त्यात वैशिष्ट्य काय आहेत किल्ल्यांची याबाबत बरंचसं काम केलेलं आहे. त्यापूर्वी देखील रामायण असेल, महाभारत असेल, चाणक्यांचं अर्थशास्त्र असेल, यामध्ये बरेचसे किल्ल्यांबाबतचे उल्लेख आलेले आहेत. त्यापूर्वी देखील मनुस्मृतीमध्ये, वेदांमध्ये, पुराणांमध्ये किल्ले काय होते, किल्ल्यांची रचना काय होती, किल्ले कसे होते आणि त्याची लढावाची जी काय रचना होती ती कशी होती याबाबतचे उल्लेख आलेले आहेत. तर आपण सुरुवातीपासून एक झरोका घेऊयात की बाबा साधारण काय काय कुणी काय काय मांडलेलं आहे त्याबाबत. तर आपण सुरुवात करूयात मनुस्मृतीवरून. की मनुस्मृतीमध्ये याबाबत काय उल्लेख केलेले आहेत. तर मनुस्मृतीमध्ये संरक्षित वस्त्या, म्हणजे त्यावेळी त्यांनी एक किल्ला हा असा विषय नव्हता, किल्ला हा आजकाल आपण असं वापरतो, पण त्यावेळी संरक्षित वस्त्या कशा असतील, नगर कसे असेल, पूर कसे असेल, असे त्यांनी 6 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. धनदुर्ग असा स्पष्ट उल्लेख आहे. धनदुर्ग म्हणजे काय की सभोवार 20 कोस पर्यंत पाण्याचा पुरवठा नसणारा किल्ला, त्याला त्यांनी धनदुर्ग म्हटलेलं आहे. महिदुर्ग 12 हात उंचीच्या वरून फिरत येणे शक्य असलेल्या रुंदीच्या व झरोक्यांसारख्या खिडक्या असणारा जो किल्ला आहे त्याला त्यांनी महिदुर्ग असं म्हटलेलं आहे. अबदुर्ग सभोवार भरपूर पाण्यामुळे नैसर्गिक संरक्षण मिळालेला म्हणजे बेटावरचा किल्ला, म्हणजे आज आपण त्याला जलदुर्ग असं म्हणतो. वाक्षदुर्ग म्हणजे अतिशय दाट झाडीत लपलेला किल्ला, त्यातील काटेरी झाडे, जाळ्या, मोठे वृक्ष यापासून त्यातील माणसांचे, तिथे राहणारे जी काय लोक होती त्यांचे संरक्षण होत असेल, म्हणजे आज आपण त्यांना वनदुर्ग असे म्हणतो. नृदुर्ग हत्ती, घोडे, रथ, पायदळ यांचे संरक्षण लाभलेला किल्ला, म्हणजे आपण आज त्याला स्थलदुर्ग म्हणू शकतो की बाबा स्थलदुर्गामध्ये हत्ती, घोडे हे सगळ्या गोष्टी आपण वापरू शकतो. गिरिदुर्ग डोंगरी उंचवट्यावर पुरेसा पाणी पुरवठा असणारे, झाडे व धान्य पिकवता येतील असे पण जाण्यासाठी सहज वाट नसणारे किल्ले म्हणजे गिरिदुर्ग. म्हणजे आजकाल जे आपले डोंगरी दुर्ग आहेत तर त्यांना आपण गिरिदुर्ग असं म्हणलेलं आहे. यापैकी डोंगरी किल्ला म्हणजे गिरिदुर्ग हे सर्वात श्रेष्ठ ठिकाण मानलं गेलं आहे. खुद्द देवही याच ठिकाणी वास्तव्य करतात असं मनुस्मृतीमध्ये लिहिलं आहे. देव म्हणजे राजा, म्हणून अशाच ठिकाणी आपणही वास्तव्य करावे असे मनुस्मृतीमध्ये लिहिलेले आहे. राजाने किल्ल्याचा आश्रय घेतला तर त्याला शत्रू त्रास देत नाहीत. शत्रू म्हणजे शत्रू राजा वगैरे येत नाही किंवा तो त्रास देऊ शकत नाही, हे किल्ल्यांचे महत्व आहे. किल्ल्यात राहून 100 लढाऊवीर 10,000 जणांशी सहज लढू शकतील अशी किल्ल्यांची ताकद असल्याचे मनुस्मृतीने लिहिलेले आहे. यावरून मनुस्मृती लिहिली गेली त्यावेळी देखील किल्ल्यांच्या संशोधनाचा विचार झालेला आढळून येतो. आपल्याला मनुस्मृती, पुराण, वेद म्हटले की आपल्याला धार्मिक गोष्टी आठवतात, तेव्हा फक्त धार्मिकच असतील, पण ती लढाईची देखील ठिकाणं होती, कशी असतील, काय असतील असं देखील त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर त्यावेळी जे चीनमधून किंवा बाहेरून जे काही परदेशी पर्यटक येत होते तर त्यांनी देखील बरेचसे उल्लेख त्यावेळी त्यांच्या जे काही कागदपत्र होती, जे काय त्यांचे दस्तऐवज होते त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तर मॅगेस्थीनिस नावाचा एक परदेशी पर्यटक त्यांनी इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला. इंडिका नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे, पाटलीपुत्र जी चंद्रगुप्ताची राजधानी होती तर त्याचं वर्णन काय केलंय. या शहराची लांबी सुमारे 13 ते 14 किलोमीटर लांबी, रुंदी 1.5 किलोमीटर, शहराभोवती भक्कम लाकडी तटबंदी म्हणजे मेढेकोट होता. त्यातून आत प्रवेश करण्यासाठी 64 विशी होते, म्हणजे 64 दरवाजे होते. 570 बुरुज या तटबंदीत होते. तटाभोवती 200 मीटर रुंदीचा व 15 मीटर खोलीने भरलेला खंदक होता.
बिहारमधील पाटण्याजवळ असणाऱ्या कुम्हरार या ठिकाणी ज्यावेळेस उत्खनन केलं त्यावेळेस या अवशेष काही सापडले त्याच्यावरून अंदाज असा लावला गेला की बाबा किती मोठं प्राचीन पूर किंवा प्राचीन शहर त्यांनी तिथे वसवलेलं होतं. गिरिव्रज, राजगृह, पाटलीपुत्र अशी काही ही ठिकाणांची नावं आहेत. यावा अशी काही प्राचीन पुस्तकांमध्ये या नगरांची नावं आपल्याला आढळतात. त्याचप्रमाणे शिशुपालगड आजही त्यांचे काही अवशेष आपल्याला फोटोमध्ये पाहायला मिळतात. छोटीशी दगडाची भिंत आता शिल्लक राहिलेली होती, पण 300 इसवी सन पूर्व 300 ते 350 वर्षांपूर्वी त्या शिशुपालगडाची निर्मिती झालेली होती. तर तेथे मोहिंजोदारो, लोथल, हडप्पा येथे देखील सूरकोटडा यामध्ये देखील आपल्याला अशी काही ठिकाणं आढळतात. आपल्याला मोहिंजोदारो आठवलं म्हटलं की आपल्याला ते टॉयलेट्स कसे होते, नगराची रचना कशी होती हे आढळतात. पण त्याच्याबरोबर त्यांनी त्या नगराच्या बाहेर तटबंदी उभारलेली होती आणि ती तटबंदी शाबूत करण्यासाठी बुरुज होते, वेशी होत्या किंवा त्याला एक तट बांधलेला होता. म्हणजे हे किल्लेच होते, त्यावेळेचे किल्लेच होते. आपल्याला जे काही युद्ध वगैरे झालेले असतील पूर्वी आपल्याला हे सगळं डोक्यात असतं रामायण महाभारतामुळे, फिल्ममुळे, किंवा हे सगळे मैदानात झालेली युद्ध आहे. पण ती वेगवेगळ्या ठिकाणी किल्ल्यांवरती इतरही ठिकाणी किल्ले झालेले असतील. त्याच्यामुळे कोट नगराची जी काही रचना आहे, नगराची जी काय संरक्षण आहे ते देखील त्यावेळी चांगल्या पद्धतीने केले जात होते. म्हणजेच कोटीयुक्त नगरे, पूर ही काय कल्पना नाही, ती अस्तित्वात होती. तर आपल्याला हे जे काही गोष्टी आहेत आपल्याला कुठे लिहून ठेवलेलं नाहीये की बाबा कोटीयुक्त नगरे कशी होती, काय होती. आता मी पाटलीपुत्राचा मॅगझिन्सने जे काय उल्लेख केलेला आहे हा सांगितला, हा म्हणजे आपल्याला उल्लेख करावा लागतो. हा परदेशी जी काही लोक पर्यटक येऊन गेले आपल्याकडे त्यांच्यावरून आपल्याला असं एक स्वप्न उरांगावं लागतं की आपल्याकडे काय वैभव असलं पाहिजे, काय असलं पाहिजे. हे आजकाल आपले एवढं वैभव हे आपण जपत नाही, दुसऱ्यांच्याच आपण जे काय सांगून ठेवलेलं आहे त्याच्यावरतीच आपण स्वप्न रंगवत असतो. श्रीकृष्णाने आपल्या बळकट द्वारका नगरीचे वर्णन केले. दुर्गांच्या मदतीने येथील शूरवीर बायका सुद्धा लढू शकतील, ते आमचे हे जे काही लढाऊ पुरुष आहेत हे लढतील, यात नवल ते काय. म्हणजे की आमच्याकडच्या शूरवीर महिला देखील लढू शकतील या दुर्गांच्या साह्याने, तर आमच्याकडचे पुरुष लढणारच, स्वाभाविक आहे. म्हणजे एवढे त्यावेळी ते जे काय कोटीयुक्त नगर त्यांनी बांधलं होतं श्रीकृष्णाने आपले द्वारका, तर ते देखील एक कोटच होता. महर्षी व्यासांनी रचलेल्या महाभारतातील शांती पर्वात भीष्माचार्य असे म्हणतात की नरदुर्ग हा सर्वात दुर्भेद्य आहे. युधिष्ठिराचं आणि भीष्माचार्यांचं वर्णन आहे की युधिष्ठिराने काही प्रश्न विचारले भीष्माचार्यांना की बाबा की काय आहे, प्रश्न विचारले आणि भीष्माजींनी त्याच्यावरती उत्तर दिलेले आहे. तर प्रश्न असा विचारला की राजाने राहावयाचे शहर कसे असावे. तेव्हा भीष्मांनी दिलेल्या उत्तरात किल्ल्यांचे प्रकार, किल्ल्यांच्या संरक्षणासाठी उभारलेली नगरे, त्यात साठवायची संपत्ती अशी बरीचशी माहिती दिलेली आहे. शत्रूचे आक्रमण झाले तर राजाने किल्ल्यात जाऊन राहावे, किल्ल्याभोवतीलच्या झाडीचा उपयोग करून घ्यावा, तटावर पहारा ठेवावा, तटाच्या भोकातून शत्रूवर बाण सोडावे, चोरवाटांचा उपयोग केव्हा आणि कसा करावा याबाबत महाभारतात विचार मांडले आहेत. वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात देखील लंकेचे वर्णन आलेले आहे. लंकेचे वर्णन असे आहे की त्रिकुट पर्वताच्या शिखरावर, त्रिकुट पर्वताला म्हणलेले खोल खंदक असणाऱ्या लंकेमध्ये रावण राहिला आहे. आणि बरंच त्यात वर्णन आलेलं आहे की बाबा लंका ही कशी होती, की त्याला खंदक होता, त्याला तटबंदी होती, असं वर्णन आलेलं आहे. या वर्णनावरून आपल्याला एक असा अंदाज लावा लागतो की बाबा ते देखील किल्लाच होता. त्यानंतर चाणक्याने जे अर्थशास्त्र ग्रंथ लिहिलेला आहे तर त्यात किल्ल्यांबाबतचा व इतर बऱ्याचशा गोष्टींचा उहापोह केलेला आहे. अर्थशास्त्र हे एक अनमोल ठेवा आहे, त्यामध्ये खूप गोष्टींची डिटेल्स त्यांनी माहिती दिलेली आहे. तर त्यामध्ये कौटिल्य म्हणजे चाणक्य असा म्हणतो अर्थशास्त्रामध्ये की पाण्याने वेढलेले, खंदकाच्या आतमध्ये सुरक्षित असणारे, डोंगरावरील दगडात रचलेले किंवा खोदलेले, दलदलीच्या प्रदेशात असणारे, कुसळाच्या गवताने वेष्टिलेले, काटेरी झाडांनी घेरलेले असे तऱ्हेच्या किल्ल्यांचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. किल्ल्यांचे देखील प्रकार असतात, त्यावेळी होते आणि तसे त्या पद्धतीने ते बांधकाम करायचे. जशी स्थल काल वेश जसा काय असेल देश त्यानुसार किल्ल्यांची बांधणी केली जात होती. राजधानीसाठी वसवायच्या दुर्गांची रचना कशी असावी यावर उल्लेख तिथे आहे की राजधानीचा दुर्ग हा राज्याच्या मध्यभागी असावा.
महाराजांनी शिवाजी महाराजांनी राजगड बदलून रायगड का केला, त्यामुळे तो स्वराज्याच्या मध्ये असावा. शत्रू पटकन येऊन राजगडावरती येऊ शकत होता. बाबा रायगड का केला, म्हणजे महाराजांना असं वाटतं, मला असं वाटतं किंवा महाराजांनी या सगळ्याचा अभ्यास केला असावा, अर्थशास्त्र हे पुस्तक त्यांनी वाचलं असावं. तर पुढे असा चाणक्य असं म्हणतो की राजधानीचा दुर्ग हा मध्यभागी असावा, या ठिकाणी भरपूर पाणी असावे, म्हणूनच ते नदीचा संगम सरोवर अशांची जवळीक साधून वसवावा. त्याचा आकार परिस्थितीप्रमाणे लांबट, गोल, चौकोनी असावा. जाण्या येण्याचे मार्ग सुरक्षित असावे. नगराभोवती खंदक खोदावे, त्यात कमळांची वेल व मगरी असाव्यात. म्हणजे त्यात उतरून खंदक, किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला खंदक खोदलेला असतो, त्यात वेलीमध्ये जाऊन कोण पलीकडे जाऊ शकत नाही, आणि मगरी असाव्यात, म्हणजे कोण पलीकडे जाण्याची डेअरिंग करणार नाही, म्हणजे त्यात उतरून कोणी पलीकडे येणार नाही. एका वेळी जास्त खंदकांची सोय असावी. एक खंदक पार करून गेलास तर तो दुसऱ्या खंदकात जाता यावा. देवगिरीवरती जर देवगिरी कोणी पाहिला असेल तर देवगिरीवरती अशा काही खंदकांची सोय आहे. तिथे पाणी नाही आज, पण अशी रचना होती. सर्वात आतील खंदकाच्या आत सोयीस्कर असा एक तट उभा राहावा. बाहेरचा तट आहेच आहे, त्यात परत खंदक, त्यात परत एक खंदक, त्यात नंतर परत तट, त्याच्या बाहेर, त्या तटाच्या बाहेर विषारी वेली उभा राहाव्यात. म्हणजे त्या वेली पाहून किंवा त्या वेलींमुळेच तो माणूस तिथेच मरून जाईल. तटाची रुंदी ही रथ चालवता येईल अशी असावी. तटाची वरती जी तट आहे त्या तटावरून रथावरून फिरून पूर्ण तटावरून शत्रूवरती बाणांचा वर्षाव असेल, दगड असतील तर ती मारून शत्रूला नामोहरम करता येईल. तटाच्या बांधकामात खूप महत्वाचा उल्लेख आहे. तटाच्या बांधकामात लाकूड काम नसावे, कारण ते जळून जाण्याचा तोटा जास्त संभवतो. तटावर व दरवाजावर आतून लक्ष ठेवण्यास व मार्गिरी करण्यास सोयी असाव्या. म्हणजे आपण आज त्याला फांजी असं म्हणतो, की बाबा तटाच्या खालच्या बाजूला छोटीशी जागा असते, त्याला आपण त्यावेळी ठेवलेल्या असाव्या. चोरवाटा, भुयारे असावे. तटबंदीयुक्त प्रकारात मध्यभागी राजवाडा असावा, त्यात विहीर असावी, दारांना अडसर असावे. किल्ल्याची भोवती फिरी घालता येईल अशी वाट नसावी. किल्ल्याच्या भोवती, किल्ल्याच्या खालच्या बाजूला फिरी घालता येईल अशी वाट नसावी. ती जर वाट असली तर तो कुणी येऊन, शत्रू येऊन आक्रमण करू शकतो. दुसऱ्या भागामध्ये जाऊन तो वरती चढू शकतो. किल्ल्यात तळघरे असावे, त्यात विविध प्रकारची शस्त्रास्त्रे, विविध प्रकारच्या वस्तू साठवून नीट ठेवाव्यात. त्याचप्रमाणे राज्यात कोठी आणि कोणाची मंदिरे असावे. अधिकारी वर्गाबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे, बरीचशी माहिती दिलेली आहे. आपण फक्त अर्थशास्त्र या पुस्तकातला किल्ल्यांविषयीचं चाणक्यांचं मत आपण फक्त लक्षात घेतोय. नंतर सोमेश्वर देव यांनी 11व्या शतकाच्या उत्तरार्धात अभिलाषितार्थ चिंतामणी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्या पुस्तकात किल्ल्याचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. पाण्याने वेढलेला पाणकोट किंवा जलदुर्ग, अवघड डोंगरावर पुरेसे पाणी असणारा डोंगरी किल्ला म्हणजे गिरिदुर्ग. थोड्याफार फरकाने तेच आहेत, पण थोडीशी नावं बदललेली आहेत, स्वरूप वाढलेले आहेत. जसं जसं स्वरूप बदलत आहे, अडचणी लक्षात येत आहेत, तसतसे किल्ल्यांचे प्रकार वेगवेगळे होत आहेत. दगडांनी भक्कम बांधकाम केलेला अश्मदुर्ग, खंदकाने वेढलेला आणि विटा चुन्याने बांधलेला इष्टिका दुर्ग, चिखल मातीत बांधून काढलेला मृत्तिका दुर्ग, दाट काटेरी झाडीने संरक्षित केलेला वृक्षदुर्ग किंवा वनदुर्ग, ओसाड वाळवंटात उभारलेला मरुदुर्ग, वेळू किंवा लाकडी कुड अथवा भिंती असणारा दारुदुर्ग म्हणजे वेडेकोट, स्थलदुर्ग आपण आज त्याला म्हणतो. उत्तम शस्त्रे व शूर योद्धे असणारा नरदुर्ग हा सगळीकडेच असतो. गिरिदुर्ग व जलदुर्ग उत्तम, दारुदुर्ग व नरदुर्ग कनिष्ठ आणि इतर दुर्ग मध्यम मानावे. म्हणजे त्याचे देखील प्रमाण आहे की बाबा कुठला कुठला दुर्गाची किल्ल्याची रचना ही वरच्या स्टेजला आहे, त्याचे एक प्रमाण पण त्यावेळी त्यांनी ठरवलेलं गेलं होतं. तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथामध्ये आकाश भैरवकल्प नावाचा एक पुस्तक सापडलं. तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयामध्ये आकाश भैरवकल्प हे पुस्तक निम्म्या अवस्थेतच आहे. त्याची काही बाकीची पानं मिळत नाहीत, संस्कृत आहे, पण त्यामध्ये देखील किल्ला एक लढाईचं ठिकाण आहे म्हणून उल्लेख केलेला आहे. म्हणजे किल्ला कसा लढवता येऊ शकतो, किल्ला कसा लढवला गेला पाहिजे ते याबाबतचं सविस्तर वर्णन आहे. ते पुस्तक पूर्ण मिळत नाही. जर पूर्ण मिळालं तर खूप तंजावरच्या या सरस्वती महाल ग्रंथालयात असे हजारो तमिळ भाषेमध्ये, संस्कृत भाषेमध्ये बरेचशी पुस्तकं आहेत की बाबा जी अजून वाचायची, ती जर वाचली गेली, जर ती आपल्या समोर आली
तर एक भारताचा खूप मोठा वैभव आपल्या डोळ्यासमोर येईल हे निश्चित. राजा कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत लाला लक्ष्मीधर यांनी लिहिलेल्या देवज्ञ विलास या ग्रंथात देखील किल्ल्यांचे काय उल्लेख आले. त्यांनी काय त्याचे वर्णन केलेले आहेत. तर भद्र, अतिभद्र, चंद्र, अर्धचंद्र, नाभ, सुनाभ, रुचिर, वर्धमान असे डोंगरी किल्ल्यांचे त्यांनी 8 प्रकार सांगितलेले आहेत. किल्ल्यासंबंधी ही मी पुस्तकांची नावं सांगितली. याचप्रमाणे मानसार, समरांगण, सूत्रधारा, मैमत, शिल्पशास्त्र, कामांदगी अशा काही पुस्तकांमध्ये देखील किल्ल्यांबाबतचे उल्लेख आलेले आहेत. त्याचप्रमाणे भारतात येऊन गेलेले जे परदेशी पर्यटक आहेत, त्यानंतरच्या काळामध्ये जे काही परदेशी पर्यटक येऊन गेले आपल्याकडे, त्यांनी देखील काही जी पत्रव्यवहार त्यांच्या देशामध्ये केली, तिथं काही पुस्तकं नंतर लिहिली गेली. त्याच्यामध्ये आपल्या इथे जी नगरं होती, जे किल्ले होते, तर ते कसे होते, काय होते, त्याचे उल्लेख आलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज लावता येतो की बाबा त्यावेळी किल्ल्यांची पद्धती कशा होत्या. त्यानंतरच्या हा झाला थोडासा एक टप्पा. त्यानंतरचा मोगलशाह, आदिलशाह, निजाम, उत्तरेकडचे काही राजे, दक्षिणेकडचे काही राजे, आदिवासी प्रांतातले राजे, भिल्ल यांनी देखील दुर्गाच्या बांधणीबाबत व त्यांच्या डागडुजीबाबत मोलाचं काम केलेलं आहे. आज आपल्याला त्याची काही कुठे पुस्तक लिहिलेले मिळत नाही, पण त्यांच्या रचनेवरून लक्षात येतं की आदिवासी राजे चंद्रपूरचे काही जर किल्ले पाहिले आपण तर किती छान आहेत, किती सुंदर त्यांनी त्याचं काम केलेलं आहे. त्याच्यावरून लक्षात येतं की त्यावेळेशी त्यांच्याकडे काही ना काहीतरी निश्चितच लिहून ठेवलेलं असणार आहे किंवा काय बांधण्याची शैलीच त्यांची खूप वेगळी आहे. पण अशा जे काही कागदपत्रांमध्ये, दस्तऐवजांमध्ये जे काही लिहून ठेवलेले आहे किंवा परदेशी पर्यटक असतील, त्यांनी जे काही किल्ल्यांसंबंधी लिहिलेलं आहे, तर त्याचं कुठेतरी एक संकलन केलं गेलेलं नाही आजपर्यंत. असं जर संकलन कोणी भविष्यात केलं तर तो खूप मोठा ठेवा होईल असं मला निश्चित वाटतं. आता हा सगळा कालखंड झाल्यानंतर जो कालखंड येतो तो आपल्या मराठेशाहीचा, म्हणजेच अर्थातच शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराज आणि किल्ले यांचं खरंच अतूट नातं आहे. किल्ले, शिवाजी महाराजांचा जन्म, वास्तव्य, राज्याभिषेक, मृत्यू ही किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांचे दुर्गवैभव, त्यांची दुर्गाकडे पाहण्याची शैली ही अद्भुतच होती. तर त्याचं एक उदाहरण असं की जावळीचं खोरं हे हजारो वर्षांपासून शिर्के, मोरे यांच्या ताब्यात होतं. पण महाबळेश्वरच्या समोरच्या डोंगरावरती किल्ला होऊ शकतो की तिथे एक लढाईचं ठिकाण होऊ शकतं. तिथे लढाईचं ठिकाण देखील या प्रदेशावरती, जावळीवरती अधिराज्य गाजवू शकतो आपण. तर हे कधीच कुणाला वाटलं नाही. शिवाजी महाराज ते जात असतील जावळीमध्ये, पण ज्यावेळी त्यांनी जावळी जिंकली, ताब्यात आली, त्यावेळेस त्यांनी तात्काळ आपल्या जे कोण आर्किटेक्ट होते त्यांचे, तर त्यांना आज्ञा दिली की तो लवकरात लवकर बांधून काढा, आपल्याला इथं भविष्यात लढाई होऊ शकते. महाराजांची किती मोठी भविष्याकडे पाहण्याची वृत्ती असेल, अद्भुत आहे. तर महाराजांनी म्हणजे महाराज एकच मोठे आर्किटेक्ट होते की त्या आर्किटेक्ट बाबत त्यांनी कधी पुस्तक लिहून ठेवलं नाही. म्हणजे स्वराज्याच्या घोडदौडीत हे शक्य नव्हतं म्हणा, पण जर ते लिहिलं असतं त्यांनी तर तो एक खरंच खूप मोठा आपल्यासाठी एक ठेवा झाला असता. पण शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून 2 पुस्तकं लिहिली गेली. रघुनाथ पंत एक म्हणजे रघुनाथ पंत हनुमंते यांनी राजव्यवहार कोशाची निर्मिती केली. राजव्यवहार कोश यासाठी झाला, सगळ्यांना माहितीच आहे की कागदपत्रांमध्ये फारसी शब्द खूप होते. आपल्या काही कागदपत्रांमध्ये फारसी शब्द खूप होते, तर ते बदलून शिवाजी महाराजांनी संस्कृत शब्द तिथे रूढ केले. तर आज अखेर असं काम कुठल्याही सत्ताधीशाने केलेलं नाही. तर सांगायचा मुद्दा असा की या देखील पुस्तकांमध्ये रघुनाथ पंत हनुमंते यांनी किल्ल्यांचे प्रकार, किल्ल्यांची वैशिष्ट्य काय आहेत यावर उल्लेख केलेला आहे. नंतर सगळ्यात महत्वाचा पुस्तक असं की शिवाजी महाराजांनी आज्ञापत्राची निर्मिती केली. ती त्यात उल्लेख रामचंद्र पंत अमात्य यांनी ती निर्मिती केली. तर त्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते एक वाक्य सगळ्यांनाच माहिती आहे की संपूर्ण राज्याची सार ते म्हणजे दुर्ग. याच्यावरून आज्ञापत्रात काय लिहिलं आहे की त्या प्रकरणामध्ये काय आहे की महाराजांबाबतची जी कळमळ आहे, आपल्याला कुठंतरी ते ऐकायलाही मिळतं की बाबा किल्ले काय, कशी त्याची रचना असावी, काय असावी. तर ते प्रत्यक्षात आपण ऐकूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की महाराजांनी काय लिहिलंय त्यामध्ये.
महाराजांच्या आज्ञेवरूनच हे सगळं लिहिलं गेलेलं आहे. महाराजांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेले आहेत, आपल्या किल्लेदारांना सांगितलेलं आहे की आता तुम्ही कशी रचना करावी, काय करावी. त्याच्यावरून आज्ञापत्रामध्ये काय लिहिलेलं आहे? आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांनी राज्य कसे मिळवले, स्वराज्यावरील संकट व त्याचा नाश, राजनीतीची मूलभूत तत्वे, राज्य व्यवस्था, साहुकार, वतनदार, वृत्ती आणि इनामे, गडकोट आणि किल्ले आणि आरमार, असे 9 प्रकार त्यांनी आज्ञापत्रामध्ये 9 परिशिष्ट आहेत. ती 9 परिशिष्टामध्ये आज्ञापत्र विभागले गेलेले आहे, त्यानुसार त्याची माहिती दिलेली आहे. त्यापैकी शेवटची जो 2 प्रकरण आहेत, गडकोट आणि दुर्ग आणि आरमार, या प्रकरणामध्ये गडकोट कसे होते, काय होते, त्याची रचना काय आहे, तर त्याबाबत वैशिष्ट्य काय आहे, त्याबाबत सविस्तर उल्लेख केलेला आहे, तो आपण ऐकूया. दुर्ग नसता मोकळा देश, परचक्र येताच निराश्रय, प्रजा भग्न होऊन देश उद्ध्वस्त होतो. देश उद्ध्वस्त झाल्यावरही राज्य असे कोणाच म्हणावे. याकरता पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो देश शाश्वत करून घेतला आणि आले परचक्र संकट दुर्गाश्रयी परिहार केले. हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरून निर्माण केले. जो जो देश श्वसानवश न होय त्या त्या देशी स्थल विशेष पाहून गड बांधिले, तसेच जलदुर्ग बांधिले. त्यावरून आक्रमण करीत करीत सालेरी ऐवंतापासून ते कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. औरंगजेबासारखा महान शत्रू चालून येऊन विजापूर भागानगरांसारखी महासंस्थाने आक्रमिले. संपूर्ण 30-32 वर्षांपर्यंत या राज्यांशी अतिश्रम केला. त्याचे यत्नास असाध्य काय होते, परंतु राज्यात किल्ले होते म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहिले. लक्षात घ्या. याकरिता ज्यास राज्य पाहिजे त्यांनी गडकोट हेच राज्य. गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसती स्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राण संरक्षण. असे पूर्ण चित्तांत आणून कोणाचे भरवशावर न राहता त्याचे संरक्षण करणे व नूतन बांधण्याचा अभ्यास स्वतःच करावा, कोणाचाही विश्वास मानू नये. एवढं सुंदर विवेचन आज्ञापत्रामध्ये आलेलं आहे. गडांची व्यवस्था, छोटी छोटी प्रकरण आहेत त्यामध्ये. गडांची व्यवस्था, गडांची वैशिष्ट्य, तर त्या गडांची व्यवस्था काय असावी या प्रकरणावर पुढील माहिती दिलेली आहे. गडकोट संरक्षणाचे कार्य फार नाजूक. किल्ले कोट जतन करणे ही गोष्ट सामान्य असे न समजता तेथील उस्तवारी व शासन यास तिळतुल्य अंतर पडू न द्यावे. किल्ल्याची सेवा म्हणजे परम कठीण. गडाची रचना या प्रकरणाबाबत पुढील अशी माहिती दिलेली आहे की गडाची रचना, गडाची आता आपण वरचं पाहिलं ते गडाची व्यवस्था कशी असेल, आता गडाची रचना कशी असेल. किल्ल्या समीप दुसरा पर्वत किल्ल्या समुदायी असू नये. कदाचित असला तरी सुरुंग लावून पाडून गडाचे आहारी आणावा. सुरुंग लावून पाडून टाकावा. सुरुंगास असाध्य असा असला तरी तोही जागा मोकळी न सोडता बांधून मजबूत करावा. सुरुंग लावून जरी पाडता आला नाही तरी तो तट बांधायचा, तो संरक्षित करायचा. दरवाजे बांधावे, ते खालील मारा चुकून पुढे बुरुज देऊन येती जाती मार्ग बुरुजाचे आहारी पडून दरवाजे बांधावे. म्हणजे गडाची रचना अशी असावी की गडाचा जो महादरवाजा आहे तर तो शत्रूच्या डोळ्यासमोर पटकन येऊ नये. महाराजांनी बांधलेले सगळे किल्ले हे महादरवाजा कधीही लक्षात येत नाही आपल्याला. म्हणजे रस्ता डोंगरी दुर्ग जर आपण गेलो तर डोंगरी दुर्गावरती जाण्याचा रस्ता हा असतो, सरळ वाट असते, आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचतो, आपल्याला लक्षात येत नाही पटकन. पण ज्यावेळेस जलदुर्ग आपण पाहतो त्यावेळेस बोट असते दुसरीकडं, महादरवाजा असतो दुसरीकडं. लक्षात घ्या. म्हणजे किल्ला आपण पाहताना या गोष्टी महाराजांनी किती काळजीपूर्वक पाहिल्या होत्या की बाबा हत्ती, ह्या तर गोष्टी आहेच आहेत की हत्ती तिथे येऊ नये, हत्ती तो मागे जाऊन त्याला ती जी काय जागा मिळते ती दरवाजा हे करण्याकरता. पण ते हे तर आहेच, पण शत्रूला देखील पटकन लक्षात येऊ नये की किल्ल्याचा महादरवाजा कुठे आहे. एवढ्या गोष्टींचा त्यांनी विचार करून ठेवलेला आहे. त्याच्या पुढे असं म्हणतात की किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब. किल्ल्यास एक दरवाजा असणे हे चुकीचं आहे. याकरिता गड पाहून 1, 2, 3 दरवाजे तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. गडास यावयाचे मार्ग असतील तर ते सुगम नसावे. सुगम असले तर ते मार्ग मोडून त्यावर झाडी वाढवून आणखी कडे परके फौजेस येता कठीण असे मार्ग योजावे. म्हणजे जर ते मार्ग असतील, मार्ग तर पाहिजेच, पण मार्ग जर असतील तर ते
अवघड करावे. जर असतील तर ते अजून पाडून त्याच्यावरती झाडी वगैरे बांधून तर ते शत्रूला येताना त्रास होईल अशा पद्धतीने त्याची उभारणी करावी. राजगडावरती बाले किल्ला चढताना किती त्रास होतो हे आपणा सर्वांना माहिती आहे. गडावरती आधी पाणी पाहून किल्ला बांधावा. किल्ला बांधलाय, डोंगर दिसला म्हणजे बांधला असं होत नाही. किल्ल्यावरती पहिलं पाणी पाहिजे. पाणी नाही आणि ते स्थळ आवश्यक आहे याच्या पुढं, म्हणजे पाणी जरी नाही नसलं नंतर तिथं डोंगर आहे, उद्या आपण त्या शत्रूने तो जर डोंगर ताब्यात घेतला तर काय, या गोष्टीचा विचार केलेला आहे. जर तिथे पाणी नाही आणि ते स्थळ आवश्यक आहे असे झाले तर आधी खडक फोडून तळी टाकी बांधावी. गडाचे पाणी बहुत जतन राखावे. गडावरी मार्गावरी केर कचरा गवत पडू देऊ नये. केर गडाखाली न टाकता जाळून ती राखही पसरात टाकावी. पुढं बरचसा उल्लेख आहे की राखेचंही काय करावं हे सांगितले महाराज. ती राखही वाया घालवायची नाही. तटास झाड वाढते ते वरचे वरी कापून काढावे. तटावर झाड वाढतं हे जे किल्ल्यांची साफसफाई करतात त्यांना निश्चित माहिती आहे की तटावरती झाड वाढतं म्हणजे काय वाढतं. आणि महाराजांचा स्पष्ट आदेश होता की गडावरती झाडच वाढून द्यायचं नाही. आपल्याकडे आता एवढी झाडं वाढलेली आहे की त्या झाडांमुळे किल्ला वाढतोय का काय असं झालेलं आहे. आता आम्ही मध्यंतरी साताऱ्याला 3-4 किल्ल्यांचा ट्रेक केला तर तिथले सर आपल्याकडे पुण्यामध्ये तरी खूप जागृती याबाबत. म्हणजे ऑलरेडी बरेचसे तटबंदी पडलेलीच आहे. अजून एवढी झाडं वाढलेलीत ना तिथं की म्हणजे आपल्याला असं केवढं झाड वाढलेलं आहे. आजपर्यंत तिथे एवढी हजारो लोक तिथं राहिला आहेत, येत आहेत, देवदर्शनाला येत आहेत. तिथं एकाचंही लक्ष जाऊ नये की त्यांनी ते झाड पाडावं, ते धोकेच आहे. आपल्याकडे ते दृष्टीच नाही. म्हणजे आज आपण आता हा विचार करतो की बाबा किल्ला लेखक वगैरे येते, पण याबाबत काहीतरी झालं पाहिजे. आता गड किल्ले सेवा समिती असेल, सर तुमचं असेल काम, गोजमुंडे सरांचं असेल, तर यांनी खरंच खूप मोठं काम घेतलेलं आहे. तर त्याच्या पुढं आज्ञापत्रात असं म्हटलंय की तटाचे व तटाखालील गवत जाळावे. गडावरती झाडे जी असतील म्हणजे गडावरती जी झाडे असतील ती राखावी, जतन करावी. म्हणजे तटावरची झाडं कापायची, गडावरची नाही. तर आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस पुरंदरवरती आम्ही साफसफाई केली तर मांडे सरांच्याच ह्याच्यावरून गेले आम्ही. मांडे सरांनीच सांगितलं. तर बरेचशी लोक किंवा जे काय आलेले हुरहुन्नरी होते तर त्यांनी सरसकट सगळी झाडं तोडायला सुरुवात केली की गडावरती झाडं पाहिजे आहेत. महाराजांनी त्याच्या पुढे म्हटलेलं आहे की बाबा गडावरती का झाडं पाहिजे आहेत. गडावरती तर त्याची सावली मिळू शकते. नाही काय झालं तर भविष्यात राख त्याची सरपण म्हणून उपयोग होऊ शकतो. एवढा त्याचा विचार महाराजांनी केलेला आहे. नंतर 1671-72च्या कालखंडात निरनिराळ्या गडांवरील बांधकाम प्रित्यर्थ महाराजांनी 1,75,000 होणांचा खर्चास मान्यता दिलेली. 1,75,000 होन. तर त्यापैकी 50,000 होन हे स्वराज्याची राजधानी रायगड येथे खर्चासाठी त्यांनी बाजूला काढलेले. 1,75,000 होनांपैकी 50,000 होन आणि उर्वरित इतर गडांसाठी 1,25,000 होनांच्या खर्चास मान्यता दिलेली आहे. म्हणजे किल्ल्यांवरती महाराजांचा किती पैसा खर्च होत होता. खूप बरेचसे काही कागदपत्रांमध्ये असे उल्लेख आहेत की शिवाजी महाराजांनी एवढा गडावरती का खर्च केला आहे. सभासदाच्या बकरीमध्ये देखील याचा काही उल्लेख आलेला आहे की शिवाजी महाराजांच्या निधनानंतर लिहिलेली आहे. तर त्याच्यात अंतर्गत व्यवस्था कशी असावी, काय असावी याचा उल्लेख आहे. सभासदाच्या बकरीत रायगडाबाबत एक उल्लेख आहे, तो सगळ्यांना माहिती आहे की गड बहुत चपोट, चौतर्फी गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. पर्जन्याकाळी कडियवावर गवत उगवत नाही आणि धुंडा तासी एकच आहे असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि तक्तास जागा हाच गड करावा. महाराजांनी ज्यावेळेस तो किल्ला पाहिला त्यावेळेस त्याच्या आजूबाजूचे सगळे कडे तासल्याप्रमाणे होते. किल्ल्यावरती जायचा रस्ता हा खूप अवघड होता. महाराजांनी जावळी घेतली त्यावेळेस शिर्के मोरे हे तिकडे पळून गेले रायरीच्या डोंगरावरती. महाराज त्याच्या मागं रायगडावरती गेले. महाराजांनी पाहता क्षणी हे वाक्य उच्चारलेले
की काय तो डोंगराकडं किल्ल्यांकडं पाहण्याचा दृष्टिकोन महाराजांचा असेल की खरंच असं वाटतं की महाराज हेच खरे मोठे रचनाकार आणि लेखक आहेत किल्ल्यांचे. त्यामुळं आपल्याला खरंच त्यांना मानाचा मुजरा. नंतर शिवपुत्र संभाजी राजांनी रचलेल्या बुधभूषणम या ग्रंथात थोडंसं असं सांगतो की राज्याभिषेकाच्या दरम्यान हेनरी ऑक्झेंडर रायगडावरती आला होता. राज्याभिषेक आहे त्याला माहित नव्हतं, दुसऱ्या एकंदरीत काही कामानिमित्त तो रायगडावरती आला होता. तर रायगडावरती आल्यानंतर त्याला खूप त्रास झाला, म्हणजे ते जे काय त्रास झालाय तो देखील खूप वाचण्यासारखा आहे. की त्यावेळी बोटीतून यावं लागायचं, महाडला उतरायला लागायचं, तिथून ते चालत 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 कधी घोडा असेल खेचरा असतील त्याच्यावरती चालत ते सगळं सामान वगैरे ते सगळं घेऊन, पावसाळ्याचे दिवस असतील तर भयानक त्रास होतो. तर त्याला किती त्रास होतो, काय त्रास व्हायचा हे खरंच वाचण्यासारखं आहे. तिथं नंतर तो आल्यानंतर त्यांनी उल्लेख केला की बाबा पाचाडचा महाल का बांधला, कशा करता बांधला, त्यांचं आईवरती किती प्रेम आहे. त्यांनी महाराजांना थोडा वेळ भेटलेला आहे तो. तर महाराजांना भेटल्यानंतर महाराज म्हटले की तुम्ही जरा आराम करा, आपण नंतर भेटू. महाराजांना माहित होतं की काय काम आहे त्याचं, पैसे मागायला आले तो. ते महाराज म्हटले तू आपण भेटू नंतर, जरा तुम्ही आलाय आराम करा, मस्त तुम्ही राहा पाचाडमध्ये. महाराजांनी नंतर त्यांना त्या लोकांना विचारलं की महाराज एवढे का खर्च करतात ते किल्ल्यावरती वगैरे वगैरे. तर बाबा त्यांनी उल्लेख, हे सगळे सभासदाच्या बकरीत वगैरे आलेले उल्लेख येते. त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा गडावरती गड जर असेल तरच स्वराज्य टिकू शकतं, गड जर नसेल. महाराजांनी ज्या मगाशी आता मी उल्लेख केला की आज्ञापत्रामध्ये काय उल्लेख आहे की बाबा जर परचक्र संकट येतात, औरंगजेबासारखा मोठा शत्रू 168 वर्षाची आदिलशाही कुतुबशाही हे 1-1.5 वर्षात औरंगजेबाने जिंकलेली आहे. एवढ्या वर्षांची आदिलशाही कुतुबशाही 1-1.5 वर्षात औरंगजेबाने जिंकलेली आहे. पण 30-32 वर्ष 28-30 वर्ष जवळजवळ औरंगजेब इथं लढत राहिला, पण त्याला काय ते जिंकता आलं नाही. याचं कारण म्हणजे हे किल्ले. त्यामुळे किल्ले किती महत्वाचे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे सगळं. शिवाजी महाराजांच्या काळानंतर संभाजी महाराजांनी बुधभूषणम नावाच्या ग्रंथामध्ये संभाजी महाराजांचे काम खूप मोठं आहे, अनमोल आहे. 30-32 वर्ष त्यांना जीवन मिळालं. त्या जीवनामध्ये त्यांनी अनमोल काम केले. बुधभूषणम या ग्रंथामध्ये त्यांनी देखील किल्ल्यांची व्यवस्था कशी असावी, राज्य व्यवस्था कशी असावी, अधिकार व्यवस्था कशी असावी, अधिकारी कसे असतात, त्यांचं काम त्यांना कसं सांभाळलं गेलं पाहिजे, शत्रू कसे असतात, या सगळ्यांचा उहापोह त्यांनी संभाजी महाराजांनी केलेला आहे. तर बखरी तत्कालीन पत्रव्यवहार कागदपत्रांमध्ये या देखील किल्ल्यांबाबतचे काही उल्लेख आढळतात. म्हणजे आता मराठी शाही शिवाजी महाराज हा सगळा कालखंड झाला. नंतर पोर्तुगीज, डच, इंग्रज यांनी देखील आपले इथे किल्ले थोडेफार प्रमाणामध्ये बांधले, बेटांवरती असेल काय, तर त्यांनी देखील आपले इथले किल्ले आणि त्यांचे काही किल्ले, खांदेरीचा जो काय किल्ला आहे तर त्यांनी त्याचे खूप चांगले उल्लेख केले की आम्हाला जाताच येत नाही, आमचे बोटी धडकत आहेत, काहीतरी जादूटोणा झालेला आहे, असे जे काय उल्लेख आहे ते खरंच वाचनीय आहे, खरंच वाचनीय आहे. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की दुर्गांची रचना कशी होती. हे संकलित केलेलं नाहीये कुठे, हे थोड्या प्रमाणात आहे, ते आपल्याला वाचावं लागतं आणि त्याचा एक आनंद घ्यावा लागतो. त्यानंतर इंग्रजांनी सर्व भारत पादाक्रांत केल्यानंतर, इंग्रजांच्या ताब्यात सगळा देश गेल्यानंतर त्यांनी जिल्हावार गॅझेटियर निर्माण केले. जिल्हावार गॅझेटियर हे भारतीयांसाठी खूप मोठा ठेवा आहे. गोऱ्या साहेबांनी जे काय उपकार आपल्यावर केले तर त्यापैकी हा एक उपकार आहे. हे सगळ्यांनी खरंच लक्षात ठेवलं पाहिजे की त्यामध्ये जिल्ह्यावार, भारतातले जिल्हावार तिथल्या माणसांची चालीरीती काय आहे, त्यांचं खाणं पिणं काय आहे, इथपासून तिथे नद्या किती आहेत, नाले किती आहेत, ओढे किती आहेत, ते खातात काय, काय पितात, कसे वागतात, कसे बोलतात, त्यांची भाषा काय आहे, या सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे हे सगळं जिल्हावार गॅझेटियर मुळातूनच ऐकण्यासारखं आहे. त्यानंतर गॅझेटियरमध्ये देखील काही किल्ल्यांचे आणि तटबंदी युक्त जे काय त्यावेळेची अवशेष होते ते त्यांचे उल्लेख आलेले आहेत. त्यानंतर इंग्रजांनी आपले किल्ले पाडून टाकले. किल्ले पाडायचे कारण म्हणजे
की त्यांनी इतर कुठलेही किल्ले पाडलेले नाहीत, आपलेच किल्ले का पाडले, तर त्याच्या मागे एक कारण असं होतं की किल्ले हे इथल्या मराठ्यांचे, इथले जे काय स्थानिक रहिवासी आहेत यांची प्रेरणास्थान आहे. तर त्यांना माहिती होतं की बाबा हे जर किल्ले राहिले तर हे कधी ना कधी त्या किल्ल्यावर जातील आणि कुठून तरी प्रेरणा घेतील आणि ते आपल्याला सळकी पळू करून सोडतील. कारण त्यांना इतिहास माहिती होता, इतिहास ठाऊक होता. शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून ते इथे राहिले होते. शिवाजी महाराजांनाचे जे काय पहिले उल्लेख आहेत इंग्रजांच्या पत्रव्यवहारांमध्ये याचा इतका मजेशीर उल्लेख येतो. सुरुवातीच्या पत्रांमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी बंडखोर, दरोडेखोर, लुटारू असेच केलेले आहेत. नंतर मग त्यांना शिवाजी महाराज, राजे, छत्रपती असे उल्लेख आलेले आहेत. म्हणजे त्याच्यावरून आपण लक्षात घ्या की बाबा किल्ल्यांचं महत्त्व आणि शिवाजी महाराजांची जी काय त्यांच्या मनावरती छाप होती ती किती प्रचंड होती. त्यामुळं इंग्रजांनी इथले किल्ले पाडून टाकले. किल्ले पाडल्यामुळं पुराणांपासून, वेदांपासून चालू असलेला एक अध्याय लक्षात घ्या. किल्ला आपण आता उल्लेख केला की रामायण, महाभारत, मनुस्मृती इथपासून इंग्रजांपर्यंत किल्ल्यांची बांधणी, त्यांची वैशिष्ट्य, त्यांची रचना यांचा उल्लेख केला आपण. ती कशी होत होती, काय होत होती. किल्ले पाडल्यानंतर ते सगळं संपलं. किल्ल्यांवरती जाणाऱ्यांची संख्या कमी झाली. किल्ल्यांवरती कुणीही जात नव्हतं. आपण नको असलेली वस्तू टाकून देतो, आपल्याला नको असलेली वस्तू टाकून देतो. त्याप्रमाणे किल्ल्यांकडे आपण दुर्लक्ष करू लागलो. किल्ल्यांवरती गवत वाढू लागलं, झाडी वाढू लागली. रायगडावरचा उल्लेख असा आहे की महाराजांची समाधी एकदम अस्ताव्यस्त पडलेली होती. तर ते देखील खूप ऐकण्यासारखे. म्हणजे बाकीच्यांची तर किती अवस्था असेल. सरांनी घनगडावरती काम केले, घनगडावरती जाण्याचा रस्ता नव्हता, पूर्वीच्या काळी असणार ना, तो सगळा पाडून टाकला. नंतर कुणालाही असं वाटलं नाही तिथल्या स्थानिक रहिवाशांना. आजही वाटत नाही, आजही वाटत नाही. आपण इथून तिथे जाऊन काम करतो, काय त्रास होतो हे क्षीरसागर सरांना विचारा, निलेश गावडे त्यांना विचारा की काय त्रास होतो. शक्य नाही सगळ्या गोष्टी हँडल करून. त्यांना शक्य आहे, ते थोड्याफार प्रमाणात हे सगळं करू शकतात, पण नाही करत. कारण काय की आपल्याला ती न लागणारी गोष्ट आहे. परंतु त्यावेळी थोड्याफार प्रमाणामध्ये काही जणांना असं वाटलं की बाबा किल्ला ही आपली प्रेरणास्थान आहेत, ती वाचवली पाहिजे. त्यात महात्मा फुले असतील, अजून बरेच जण असतील, लोकमान्य टिळक असतील. तर त्यांनी किल्ल्यांवरती जाऊन किल्ल्यांची महती, शिवाजी महाराजांची महती सर्वांना सांगायला सुरुवात केली आणि एक नवीन उदय झाला. लक्षात घ्या, रामायणापासून, महाभारतापासून, वेदांपासून जो काही अध्याय संपुष्टात आला होता, इंग्रजांच्या काळामध्ये जो संपलेला होता. इंग्रजांच्या काळामध्ये आपल्याला बऱ्याचशा चांगल्या गोष्टी मिळाल्या. आपल्याला शैक्षणिक आपली प्रगती वाढलेली आहे, आपल्याला जगाची जागतिक ओळख झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला काही चुकीच्या गोष्टी देखील मिळालेल्या आहेत. त्यानंतर आपला एक अध्याय संपुष्टात आला आणि नंतर स्वराज्यानंतर आपल्याला त्याचं एक स्वरूप बदललं. त्यावेळी असं स्वरूप होतं की किल्ल्यांची रचना पुराणांपासून, वेदांपर्यंत पासून ते इंग्रजांपर्यंत जी चालत आली होती ती नंतर आता बदलली. आता त्याची सहली, मौज मजा, माहिती घेणे. आतापर्यंत आपण जे काय पाहिलं, ऐकलं, तर ते किल्ल्यांची रचना कशी होती, त्याची वैशिष्ट्य काय, किल्ला काय होता, त्याचे प्रकार काय, त्याची रचना काय, हे जे काय पाहिलं आपण, तर ते आता बदललं. आता किल्ला काय आहे, किल्ला कुठं आहे, किल्ल्यावरती काय पाहायचंय, कसं जायचं किल्ल्यावरती, हे सगळं आपल्याला नंतरच्या पुस्तकांमध्ये पाहायला मिळालं. त्यामध्ये सर्वप्रथम विचार केला पाहिजे तो ची ग घोगटे यांचा. ची ग घोगटे यांनी महाराष्ट्र देशातील किल्ले भाग 1 आणि 2 ही 2 पुस्तकं सर्वप्रथम 1905 मध्ये दिली. त्यामध्ये एकत्रितरित्या किल्ल्यांची काही माहिती पहिल्यांदाच देण्यात आली. ची ग घोगटे. नंतर 1952 मध्ये स आ जोगळेकर यांनी लिहिलेल्या सह्याद्री या पुस्तकामध्ये तर प्रथमतः नकाशे आले. सह्याद्री रांगेबाबतची विस्तृत माहिती असणारे या पुस्तकाने एक आदर्श निर्माण केला. अनेक लेखकांनी तर केवळ पुस्तके वाचून जोगळेकर सरांना आपले गुरु मानले. सह्याद्रीच्या रांगा, उपरांगा, त्याचे विस्तृतपणे वर्णन, त्याच्यावरती नद्या कुठं वाहतात, कुठल्या बाजूला वाहतात, कुठं जाऊन मिळतात, सह्याद्रीची इत्तमभूत माहिती. तिथं फुलं काय, झाडं काय, काय त्याचे इतिहास काय,
याचा सगळा इत्थंभूत माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यांच्यानंतरच्या अनेक लेखकांना देखील या पुस्तकाचा संदर्भ घ्यावा लागला. नंतर ते पुस्तक मिळत नव्हतं. आता नुकतंच ते केलंय नवीन आवृत्ती. तर असे आ जोगळेकर सह्याद्री 1952 मध्ये त्यांनी ते पुस्तक लिहिलं. 1962 शा वि आवळसकर यांनी रायगडाची जीवनगाथा एकाच किल्ल्यावरती लिहिलेलं हे पहिलंच पुस्तक. म्हणजे असे पुस्तक असतील पण आजही ते पुस्तक खूप फेमस आहे. म्हणजे रायगडाची जीवनगाथा एकाच किल्ल्यावरती इत्थंभूत माहिती असलेलं हे रायगडाची जीवनगाथा शा वि आवळसकर यांनी 1962 मध्ये लिहिलं. 1975 मध्ये पंडित महादेव शास्त्री यांनी महाराष्ट्राची दारातीर्थे या पुस्तकात काही किल्ल्यांची माहिती दिली. त्याचप्रमाणे रा देवडे यांनी महाराष्ट्रातील किल्ले यांची या पुस्तकात देखील किल्ल्यांची माहिती दिली. त्र्यज शेजवलकर यांचं शिवाजीचे किल्ले आणि दुर्ग नावाचं एक पुस्तक नंतर आलं. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी मागची देखील काही माहिती दिली की बाबा त्याची वैशिष्ट्य काय. हे बरं मोगल, रोमन, ग्रीक यांचे देखील काय वैशिष्ट्य होती किल्ल्यांची. शिवाजी महाराजांनी म्हणजे शहाजी महाराजांपासून आलेली जी काय परंपरा आहे किल्ले बांधणीची, दुर्ग उभारणीची, स्वराज्य जो आहे तो स्वराज्य आपल्या ताब्यात तो राखावा आणि स्वराज्य विस्तार करावा. नाही तर आपल्या ताब्यात आलेला जो काय मुलूक आहे तो जर आपल्या ताब्यात ठेवला नाही, त्याची जर व्यवस्था केली नाही तर तो मुलूक जायला वेळ लागत नाही. तिथल्या नुसतं लढाई आणि या सगळ्या गोष्टींनी स्वराज्य राखता येत नाही. तिथल्या माणसांची मनही जिंकावी लागतात. तर हे सगळं शिवाजी महाराजांनी इतकं प्रेमाने केलं की आजही आपण ते घट्ट धागेत आणि त्या घट्ट ह्याच्यामध्ये आपण जपडून आहोत. तर नंतर वासी बेंद्रे यांनी गडकोट किल्ले आणि दुर्ग या पुस्तकामध्ये किल्ल्यांच्या बाबत विस्तृत माहिती दिली. वासी बेंद्रे म्हणजे संभाजी महाराजांच्या जीवनावरती ज्यांनी अनमोल प्रकाश टाकला तर ते वासी बेंद्रे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. खूप मोठी नवीन दृष्टी त्यांनी लेखकांना दिलेली आहे, वाचकांना दिलेली आहे. साधन चिकित्सा आणि त्यांची इतर पुस्तकं खरंच खूप वाचनीय आहेत की ज्यांनी सगळ्यांनी खूप वाचली गेली पाहिजे. असे वासी बेंद्रे गडकोट किल्ले आणि दुर्ग. त्यानंतर खरे यांनी लिहिलेले स्वराज्यातील 3 दुर्ग, तुवी जाधव यांनी लिहिलेले गिरिदुर्ग आम्हा सगळे सोयरे, विजय देशमुख यांनी लिहिलेली काही पुस्तकं आणि त्यांनी काढलेल्या मोहिमा, यामुळे ते खूप प्रसिद्ध झाले त्यावेळी. विजय देशमुख नागपूरचे. नंतर या सगळ्यामुळे महाराष्ट्रात किल्ले पाहणाऱ्यांची, किल्ल्यांना भेटी देणाऱ्यांची संख्या खूप जोमाने वाढू लागली. नंतर हरीश कापाडिया यांनी 1977 मध्ये लिहिलेले ट्रेक द सह्याद्री हे इंग्रजी पुस्तक खूप प्रसिद्ध झाले, ज्याचा आजही कित्येक जण उल्लेख करतात, खूप आदराने उल्लेख करतात. आज ते पुस्तक इंग्रजी पुस्तक असल्यामुळे बऱ्याच जणांनी ते काय इंग्रजी आहे काय पाहायचं किंवा काय, पण त्याचा खूप त्यांनी आजही त्याचा खूप उल्लेख केला जातो. याबाबत त्यावेळी हरीश कापडिया यांनी येऊन ही सगळे ट्रेक हिमालयन, ते ऍक्च्युली हिमालयन ट्रेकर्स आहेत, त्यांचं हिमालयनवरती पुस्तक आहे, पण सह्याद्रीवरती त्यांनी खूप छान पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्यांच्या पुस्तकामुळे वाचून किंवा ते ऐकून कसे ट्रेक काढले गेले, काय काढले गेले, तर हे ऐकून देखील आपल्याकडची एक संख्या बदलली आणि एक नवीन ट्रेंड चालू झाला. म्हणजे आपल्याकडे ट्रेकर्स अशी व्याख्या बोलू लागली नंतर. याबा जे किल्ल्यांवरती भेटी देणाऱ्यांची जी काय व्याख्या आहे ती ट्रेकर्स अशी नवीन व्याख्या चालू झाली आणि नवनवीन ट्रेक महाराष्ट्रात काढले जाऊ लागले. त्यानंतर गोनी दांडेकर यांनी आपल्या दुर्गदर्शन, स्मरणगाथा, किल्ले या व अशा अनेक पुस्तकांमधून कादंबरीमय लिखाणातून आपल्याला किल्ल्यांची वेगळी सफर घडवली. गोनी दांडेकर यांनी त्यांच्यावरती काही सिनेमा पण निघाले. कादंबरीमय लिखाणातून त्यांनी एक खरंच इथे जाण्यासारखं आहे, का जायला पाहिजे. राजगड आणि रायगडावरती तर त्यांचं दुसरं घरच होतं. ते एवढे त्यांनी इतकं छान वर्णन केलेले की ते ऐकूनच आपल्याला असं वाटतं अरे आपण इथं राहतोय काय, आपण गेलं पाहिजे, ते सगळं पाहिलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे किल्ल्यांची पाहणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये वाढू लागली. दरम्यानच्या काळात अनेक लेखकांनी किल्ल्यांची माहिती देणारी, किल्ल्यांची भेटी देणारी छोटी छोटी पुस्तकं काढली गेली. आनंद पाळंदे सरांनी आपल्या आव्हान, गिरिदुर्गाच्या पहाऱ्यातून, डोंगर यात्रा या पुस्तकांमधून किल्ले पाहण्याचे नवेच तंत्र सर्वांसमोर उभे केले. एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर जाता येते.
एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर जाता येते आणि जोड किल्ले पाहता येतात. हा एक नवीन दृष्टी त्यांनी ट्रेकर समोर दिली. त्यांचं डोंगर यात्रा या पुस्तकाचं तर आजही कित्येक लोक ते रेफर करतात की बाबा डोंगर यात्रा पुस्तक. तर त्या पुस्तकामध्ये ट्रेक कसे काढावे, ट्रेकला काय काय लागतं, बॅग कशी भरावी, काय काय अडचणी येतात, या सगळ्या विषयांचा त्यांनी संदर्भ घेतलेला आहे. पाळंदे सरांच्या डोंगर यात्रा या पुस्तकामुळं आता ट्रेकरची व्याख्या बदलली आणि ती भटकी अशी होऊ लागली. भटकी म्हणजे भटकंतीचे नवीन नवीन मार्ग शोधू लागले. काय तर लोणावळ्यावरून राजगडावरून रायगड, महाबळेश्वरवरून दुसरा एखादा किल्ला, असे नवीन नवीन ट्रेक्स, नवीन नवीन मार्ग, कुठल्या मार्गाने जाता येऊ शकतं. रायगडावरती जाण्याचे 13-14 मार्ग शोधले जाऊ लागले. म्हणजे भटकंती चालू झाली आणि भटके वाढू लागले महाराष्ट्रामध्ये. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील आपल्या काही पुस्तकांमधून किल्ल्यांची सफर घडवली. त्यांची छोटी छोटी पुस्तकं आहेत प्रत्येक किल्ल्यांवरची. त्या पुस्तकांमध्ये देखील इतिहास आणि वरची माहिती किल्ल्यांची त्याचा उल्लेख आलेला आहे. नंतर निनाद बेडेकर सरांनी दुर्ग कथा या पुस्तकातून आणि आपल्या अनेक भाषणांतून किल्ल्यांची सफर आपणास घडवली. या 2 महान व्यक्तींची भाषणं संकलित केली तरी आपल्याला एक खूप मोठी दुर्ग यात्रा घडू शकते हे निश्चित. 7 सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची जलदुर्गांच्या पहाऱ्यातून अथा तो दुर्ग जिज्ञासा हे व असे अनेक विपुल लेखन करणारे प्राध्यापक प्र.के. घाणेकर सर म्हणजे आम्हा सर्व दुर्गप्रेमींना एक वंदनीयच आहेत. किल्ले म्हणजे घाणेकर सर आणि घाणेकर सर म्हणजे किल्ले, अशी एक समीकरण झालंय की त्यांचं 7 सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची हे पुस्तक तर प्रचंड त्यावेळी आणि आजही प्रसिद्ध आहे. आणि अथा तो दुर्ग जिज्ञासा यामध्ये दुर्गाचे पाणी, दुर्गाची वैशिष्ट्य, दुर्गाची रचना याचा त्यांनी सविस्तर मागोवा घेतलेला आहे. सह्याद्रीचे रत्न भांडार, गडकिल्ले महाराष्ट्राचे या पुस्तकांचे लेखन करणारे प्रमोद मांडे सर यांनी महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच किल्ल्यांचे फोटो, नकाशे एकत्रितरित्या देऊन एक मैलाचा दगड उभा केला. आजपर्यंत किल्ले आहेत एवढंच माहीत होतं. पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, इथले किल्ले माहिती होते सगळ्यांना. पण विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये तिथे देखील किल्ले आहेत. किल्ल्यांची नावं फक्त माहिती होती जे काय दुर्ग अभ्यासक आहेत त्यांना, पण किल्ले कुठे आहेत, काय आहेत, बरं किल्ले आहेत तर त्यांचे जायचे रस्ते काय आहेत, किल्ल्यांची नावं बदललेली होती. तर याचा मांडे सरांनी जाऊन धांडोळा घेतला, त्याचे फोटो काढले. तर त्यांचे गडकिल्ले महाराष्ट्राचे जे पुस्तक आहे तर ते एक मैलाचा दगड निर्माण झाला. त्यांनी गडाचे लोकेशन फिक्स केले. हा म्हणजे किल्ला. 391 किल्ल्यांचं पुस्तक रंगीत त्यांनी काढल्यामुळं महाराष्ट्रातील त्याच्या बाहेर जे काही ट्रेकर्स होते त्यांना एक मोलाची सहकार्य त्यामुळे झालं. आणि किल्ल्याच्या त्यांचे जे स्लाइड शो आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे जे काही किल्ले तर त्यांच्या प्रदर्शनामुळं आपल्याला सगळ्यांना असं कळलं की बाबा महाराष्ट्राच्या बाहेर देखील किल्ले आणि दुर्ग वैभव किती छान आहे. म्हणजे आपण फक्त राजगड, रायगड स्वप्न रंगवतो, अरे छान आहे, छान आहे, इतिहास आहेच आहे, पण दुर्ग वैभव देखील पाहण्यासारखं आहे. मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, ते इथले किल्ल्यांचे फोटो त्यांनी प्रदर्शित केल्यामुळं, स्लाइड शोमुळं आपल्याला त्याची माहिती होऊ लागली. आणि आता महाराष्ट्रातले जे दुर्ग भटकंती करणारे आहेत, भटके आहेत, ट्रेकर्स आहेत, तर हे महाराष्ट्राच्या बाहेर किल्ले फिरायला जाऊ लागले. त्याचं प्रमाण आता वाढायला लागलं. तर ते आता आपल्याला सगळ्यांना त्यांनी किल्ल्यांच्या बाहेरच्या पुस्तकांबद्दल म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या किल्ल्यांबाबत पुस्तक लिहावं, महाराष्ट्रातील बाहेरच्या किल्ल्यांबाबत पुस्तक लिहावं असे आपण त्यांना विनंती करूया. म्हणजे एक मोठा अनमोल ठेवा आपल्या समोर पुन्हा डोळ्यासमोर आहे. पांडुरंग पाटणकर, गोपाळराव चांदोरकर, महेश तेंडुलकर, सतीश अक्कलकोट, प्रवीण भोसले, शंकर जोशी, इंद्रजित सावंत या अशा अनेक लेखकांनी किल्ल्यांच्या पुस्तकांबद्दल बाबत मोलाची भर टाकली. यांची खूप छोटी छोटी पुस्तकं, विस्तृत माहिती असणारे काही पुस्तकं, त्यातले नकाशे, कुठे काय पाहावं, नकाशांमुळं खूप माहिती होती ट्रेकर्सला. म्हणजे किल्ला मी नवीन असलो की समजा किल्ल्यावरती गेलो की किल्ल्यावरती काय पाहावं हा एक खूप मोठा प्रश्न असतो.
किल्ल्यावरती ठीक आहे बाबा नुसतं 4 ओळीमध्ये लिहिलं की बाबा इथे इकडे ते तिकडे, जर तो नकाशा असला तर नकाशा खूप मोलाचा ठरतो. अशा किल्ल्यांचे नकाशे असलेले खूप पुस्तकं नंतर बाजारामध्ये आली, तर त्याचा खूप उपयोग इथल्या ट्रेकर्सला झाला आणि नवीन नवीन ट्रेक्स पुन्हा काढले जाऊ लागले. त्याचप्रमाणे सिने अभिनेते श्री मिलिंद गुणाजी यांनी तर सर्वांना टीव्हीच्या मालिकांद्वारे किल्ल्यांची वेगळी सफर घडवली. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमुळे वेगळी नवीन दृष्टी देखील आपल्याला निर्माण झाली. त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी आकाशातून काढलेल्या किल्ल्यांच्या फोटोंमुळे व त्यांनी प्रदर्शित केलेल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र देशा, तर या पुस्तकामुळं आपल्याला किल्ला किती अतिभव्य आहे, किती अवाढव्य आहे याचा आपल्याला एक फोटोग्राफ्स पाहायला मिळाला. एक नवीन आणि आम्ही दरवर्षी दिवाळीमध्ये किल्ले करतो, तर आम्हाला आणि बऱ्याच जणांना खूप उपयोग झाला या सगळ्या गोष्टीचा उद्धव साहेबांच्या पुस्तकांमुळे. की आपण राजगडावरती जातो, पण राजगड हा पंख्याप्रमाणे त्याला 3 पाती आहे, तर हे आपल्याला त्या पुस्तकातला फोटो पाहिल्यानंतर लगेच चटकन लक्षात येतं, त्याचं सामरिक महत्त्व लक्षात येतं. मला असं वाटतं की महाराजांनी काय वरून फोटो काढले असतील का काय, स्केचेस काढले असतील का काय, असं वाटतं की त्यांना कसं काय कळलं की बाबा इथे 3 माची करूयात, वरती बाले किल्ला करूयात, ते 3 माच्यांवरती कुठे तटबंदी पाहिजे, जिथं जाता येत नाही, काही ठिकाणी जाता येत नाही तिथे देखील महाराजांनी तटबंदी बांधून तो सगळा भाग एकदम शाश्वत करून ठेवलेला आहे. अद्भुत आहे, म्हणजे त्याला तोड नाही. गडकोट दुर्ग संपदा महाराष्ट्राची, अपरिचित गडकोट हे व असे अनेक विपुल लेखन करणाऱ्या भगवान चिले सरांनी आम्हाला प्रत्यक्षात किल्ले सफर घडवली. प्रत्यक्षात किल्ले काय आहेत, किल्ले कसे पाहावे याची थोडक्यात पण नीटनेटकी माहिती सरांनी दिल्यामुळं चिले सरांची पुस्तकं आता सध्या सर्व ट्रेकर्स वापरतात. अशा भगवान चिले सरांनी देखील आता आम्हाला ट्रेकर्सला एक नवीन दृष्टी दिलेली आहे की बाबा किल्ला कसा पाहावा, काय पाहावं, त्याच्यावरती की काय काय अजून नवीन त्यामध्ये आहे. किल्ला किती अवघड आहे, किल्ला सोपा आहे चढण्याकरता, येथे अवघड आहे, असं त्यांनी एक सगळेच किल्ले चढता येऊ शकतात, जाता येऊ शकतात असे नाही. काही किल्ले खरंच मुळातून अवघड आहे, लिंगाना खरंच अवघड आहे, पण तिथली माहिती, पण ठीक आहे आता आम्ही वरती गेल्यानंतर वरती काय पाहायचं हा देखील प्रश्न असतो. ते सविस्तर आणि थोडक्यात माहिती दिल्यामुळं भगवान चिले सरांच्या पुस्तकांमुळं खूप उपयोग झाला आहे. त्याचप्रमाणे रंजन गर्गे यांचे गिर्यारोहण, कमलापूरकर यांचे फोर्ट ऑफ इंडिया, अजित पाल सिंग यांचे फोर्ट्स अँड फोर्टिफिकेशन्स इन इंडिया, रमेश देसाई यांचे व अनेक लेखकांच्या इंग्रजी पुस्तकांनी देखील ट्रेकिंगमध्ये मजा आणली. सिडने टॉय यांनी लिहिलेल्या अ हिस्ट्री ऑफ फोर्टिफिकेशन, स्ट्रॉंग होल्ड्स ऑफ इंडिया, दी फोर्टिफाईड सिटीज ऑफ इंडिया या पुस्तकांमुळे सिडने टॉय त्यावेळी आणि आजही खूप प्रसिद्ध आहे. इंग्रजी पुस्तक आजही किंवा त्यापूर्वी खूप जणांनी लिहिलेलं आहे. त्यातली काही मोजकी आपण पुस्तकांचा उल्लेख करून घेणार आहोत. व्हर्जिनिया फास यांचे दी फोर्ट्स ऑफ इंडिया या पुस्तकात 1986 मध्ये त्यांनी ते लिहिलं, महाराष्ट्रातील किल्ल्यांचं पुस्तक व्हर्जिनिया फास. 1985 मध्ये अमृत वर्मा यांनी फोर्ट्स ऑफ इंडिया या पुस्तकात देखील महाराष्ट्रातील फोर्ट्स ऑफ इंडिया भारतातील किल्ल्यांचं पुस्तक आहे, तर त्यामध्ये देवगिरी, शिवनेरी, सिंहगड, पन्हाळा या किल्ल्यांची माहिती दिली. 1987 मध्ये रमेश देसाई यांचे शिवाजी द लास्ट ग्रेट फोर्ट आर्किटेक्ट या पुस्तकात देसाई सरांनी शिवरायांच्या वेगळ्या पैलूबाबत आपले मत मांडले. रमेश देसाई यांनी स्वतः किल्ले फिरून हे पुस्तक लिहिल्यामुळं आणि त्याचे रंगीत छायाचित्र त्यामध्ये असल्यामुळे ते पुस्तक खूप फेमस झालं. या पुस्तकांबरोबरच यंग झिंगारो क्लब, चक्रम हायकर्स, जिद्द, साहस या व अशा अनेक मासिकांमुळे ट्रेकिंगची बरीचशी माहिती दुर्गप्रेमींना त्यावेळी होत होती आणि आजही होत आहे. आता बरेचसे लेखक, बरेचसे छोटे दुर्गप्रेमी छोटी छोटी पुस्तकं काढतायत किंवा पेपरमध्ये छोटे आपण जाऊन आलो त्याच्या सहली, सफरी, वेगवेगळ्या आम्ही ट्रेक्स कसे केले, त्यात मजा काय आली, त्यात अडचणी काय आल्या याची माहिती देतात. हे देखील खूप मोलाचं काम आहे. अशा ज्ञात अज्ञात ट्रेकर्सनी, किल्ल्यांच्या लेखकांचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत.
या किल्ल्यांच्या लेखकांमुळं आणि आपल्याला किल्ल्यांच्या बांधणीची माहिती झालेली आहे. पण आता माहिती घेतली ते रामायण महाभारत वेद इथपासून इंग्रजांपर्यंतचा एक काळ पाहिला. इंग्रजांपासून ते आपण आजपर्यंतच्या भगवान चिलेसरांपर्यंतचा काळ पाहिला. पूर्वीचा काळ हा दुर्ग बांधणी दुर्ग वैशिष्ट्य असा होता. त्याची रचना काय होती त्याची माहिती घेण्याचा काळ होता. त्यानंतरचा काळ हा सहली, तिथे जायचं कसं, तिथं काय पाहायचं याचा काळ होता. आता याच्या पुढं बऱ्याच जणांना आता माहिती झालेली आहे. आता याच्या पुढं जे किल्ले आहेत त्याचं संवर्धन कसं करावं, ते कसे राखावे याबाबत लिहिण्याची गरज आहे. आपल्याला भविष्य काळाबाबत कोण विचारच करत नाही. आपण फक्त वर्तमानाचा विचार करतो, भविष्याचा विचार करतो. ज्यांना भविष्य माहिती आहे किंवा ज्यांना त्यांचा इतिहास माहिती आहे, ज्यांना त्यांचा इतिहास माहिती आहे तर तेच वर्तमान काळात लढू शकतात, भविष्य काळाचा वेध घेऊ शकतात. आज अशी परिस्थिती आहे. बाहेरचे किल्ले आपण प्रदर्शनात पाहतोय किती छान आहेत, सुंदर आहेत. तिथल्या लोकांनी नीटनेटके ठेवलेले आहेत. मांडे सरांकडून आम्ही ऐकतो की केरळचा एक किल्ल्यांचं त्यांनी माहिती दिली की सकाळी 6 वाजता किल्ला उघडला जातो. किल्ल्यावरती टॉयलेट्स किती छान आहेत, तिथल्या बगीचे किती छान आहेत. जे काय आहे ते खूप नीटनेटकं त्यांनी ठेवलेलं आहे. तिथली लोक आंध्र प्रदेशच्या एका किल्ल्याबाबत त्यांनी माहिती सांगितली सरांनी की तिथला किल्ला हा सकाळी झाडला जातो, पायऱ्या झाडल्या जातात. महाराजांच्या काळी होत होते. राजगड हा किल्ला धुतला जायचा, याचे उल्लेख आहेत. राजगड किल्ला धुतला जायचा. आज आपण हे सगळं विसरून चाललोय. याबाबत सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. आज आपण हे जर विसरलो तर आपलं भविष्य खरंच अवघड आहे. आपल्याला फक्त फोटोग्राफ्स समोर ठेवावे लागतील की असा असा किल्ला होता. राजगडावरती जी महाराजांची सदर होती ती आपल्याला स्वप्नात रंगवावी लागते. कित्येकांनी ती पाहिलेली आहे, ती बांधता नाही आली आपल्याला. आम्ही ज्यावेळेस एक 8-10 वर्षापूर्वी सर पुरातत्व खात्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की काय झालं त्या मनोहर जोशींच्या काळामध्ये 25 लाख रुपये मंजूर झाले होते त्या सदर बांधकामाला, काय झालं त्याचं. किती आपल्याकडची व्यवस्था विचित्र आहे. तर त्यावेळी 70-80 रुपये काहीतरी एक पोतं होतं सिमेंटचं. तर त्यावेळी ते वरती उचलून घेऊन जायला 250 रुपये घ्यायचे मजूर. म्हटलं तुम्ही कशाला खर्च करता तो 250 रुपये, वाचेल तो. आपण आवाहन करूयात सगळ्यांना की बाबा कुणी येईल मदत करेल ते. म्हणजे मदत केली तरी ते आम्हाला ते टाकावंच लागतं. म्हणजे आपल्याला शत्रू हे दुसरे नाही आहेत कोण, इंग्रज गेलेले आहेत. विसरून जावं आता सगळ्यांनी शत्रू आहेत म्हणून. आपणच आपले शत्रू आहोत. आपल्यातलं शत्रुत्व ओळखा. आपण जरी कधी किल्ल्यावरती गेलो तर किल्ल्यावरती कृपया नावं लिहू नका, किल्ल्यांची घाण करू नका, किल्ल्यांवरती केर कचरा टाकू नका. महाराजांनी आता मी सांगितलं आज्ञापत्रात काय लिहिलंय, केर कचरा देखील गडाच्या खाली लोटायचं नाही, तो तिथंच जाळायचं आहे. ती जाळलेली राखही वापरायची. एवढा सूक्ष्म उल्लेख, सूक्ष्म वर्णन त्यांनी केलेलं आहे. तर मला असं वाटतं की बऱ्याचशा लेखकांचा पुस्तकांचा मी आज उल्लेख केला आहे. जर काही माझ्याकडून राहिला असेल कुठल्या लेखकांचा उल्लेख करायचा तर कृपया मला क्षमा करावी. यामागं मला कसलाही हेतू नाही की त्यांचं नाव लपवण्याचा. धन्यवाद. कारण बाकी सगळं बघता त्यांनी ज्या प्रकारे, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द सब्जेक्ट मॅटर, आय एम जस्ट टॉकिंग अबाउट द कॉन्फिडन्स ही हॅड इन स्पीकिंग. दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. ही वॉज परफेक्ट इन सब्जेक्ट. मी एक शिक्षक असल्यामुळे ते जास्त जाणू शकलो. ही वॉज ॲब्सोल्युटली परफेक्ट ऑन हिज सब्जेक्ट. आणि इट इज वंडरफुल.